नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं शशिकांत शेखरला सई आणि प्रसाद यांचं लग्न जुळू शकत नाही असं सांगतात. अवनी ऑफिसला जायला तयार होते. आता पाहूया पुढे काय काय होतं. शेखर काका आणि शशी काका उतरून गेल्यानंतर अमितला आता काय करावं हा प्रश्न पडला होता. हातातला लाडू पण खाऊन संपला होता. अवनी त्याला म्हणाली, काय झालं, कंटाळलात? हो, त्याने खरं सांगून टाकलं. शारदाला एकदम हसूच आलं. स्पष्ट बोलण्याच्या बाबतीत अगदी काकांवरच गेलायस तू, हळू आवाजात त्या म्हणाल्या. तो हसला. अवनी, तू त्याला तुझ्या रूममध्ये घेऊन जा, तुझे पेंटिंग्स दाखव, तू रेकॉर्ड केलेली गाणी ऐकव, ते तरी चालेल का अमू? का त्यानेही कंटाळशील? शारदाने विचारलं. ते चालेल. अवनी, तू पेंटिंग करतेस? त्याने विचारलं. हो, दाखवू तुम्हाला? तिने विचारलं. दाखव ना. या मग. ती मग त्याला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. कॅनव्हसला लावलेले काही पेपर्स दाखवले, तिच्या पेंटिंगच्या वह्या दाखवल्या, स्केचेस दाखवले. त्याला छान वाटलं. तू गाणं पण म्हणतेस ना? त्याने विचारलं. हो, ऐकायचंय तुम्हाला? अगदी आवडेल. मग तिने रेकॉर्ड केलेलं एक गाणं त्याला ऐकवलं. त्याला अगदी कीर्तीची आठवण झाली. कीर्तीचा आवाज पण असाच छान आहे. त्याच्या मनात विचार आला. अवनी, खरंच आर्टिस्ट आहेस तू. आवाज पण छान आहे, पेंटिंग पण छान करतेस. कमाल आहे तुझी, तो म्हणाला. ती हसली. मग त्याने इथे तिथे पाहिलं. अवनी, सोमवारपासून तू खरंच ऑफिसला येणार की काका समोर उगीच वेळ मारून न्यायला तसं म्हणालीस? त्याने विचारलं. खरं सांगू, मी नाही येणार आहे ऑफिसला. अगं, मग काका पुन्हा ओरडेल ना. आता तुम्ही गेलात ना की पहिल्यांदा मी माझ्या मामाला ओरडणार आहे. तरी मी त्याला सांगत होते, सरांना इथे बोलवू नकोस, तू डायरेक्ट माझं रेझिग्नेशन त्यांच्याकडे नेऊन दे. पण बघितलं ना कसा वागला तो. त्याला सरांना सगळं सांगायचं असतं. सरांसमोर आता मी काय बोलणार होते वेगळं? ती म्हणाली. अगं, पण जॉब सोडून काय करणार तू? का विश्रांतवाडीला जाऊन आदित्य म्हणतोय तसं त्याच्या कंपनीत जॉब करणार आहेस? अमितने विचारलं. एकदा तसाही विचार मनात आला होता, पण खरं सांगू, आईला, मामा मामींना आणि तुम्हाला म्हणजे तुम्हा सगळ्यांना सोडून विश्रांतवाडीला जायची इच्छा होत नाहीये. अच्छा, मग इथे जॉब सोडून काय करणार? अगं, दुसरा जॉब मिळेपर्यंत कर इथे. आणि हे बघ, ते बॉन्डचं वगैरे काही खरं नाही. काकाने लपेट मारली आहे. काका काही जेलमध्ये वगैरे टाकणार नाही. त्याने शशी काकांना डोळा मारलेला मी पाहिलं ना. पण मी काय म्हणतो, घरी बसून तू कंटाळशील. दुसरा जॉब मिळेपर्यंत कर, मग सोडून दे हा. त्याने समजावलं. बरं, तुम्ही म्हणताय तर मग येईन सोमवारपासून. नाहीतर मला खरंच यायची इच्छा नव्हती, कारण मला असं कुणी ओरडलेलं आवडत नाही, ती म्हणाली. हो ग, माहिती आहे. आता पुन्हा तुझी स्टोरी चालू करू नकोस. माझ्या घरी मोठे मला कोणी ओरडत नाही, रडायला येतं, भीती वाटते. आणि आता तू काही लहान नाहीस. या सगळ्यातून तुला बाहेर पडता आलं पाहिजे. माझ्याकडे बघ ना, माझ्याकडून इन्स्पिरेशन घे. एका वेळेस किती जबाबदाऱ्या घेतोय मी, किती संयमाने वागतोय. आपण जसं मोठं होतो तसं आपण मॅच्युअर्ड झालं पाहिजे. तू एवढ्याशा संकटाला घाबरलीस. कधी खरंच मोठं संकट आलं तर काय करशील अवनी? त्याला काकाने मारलेला डायलॉग आठवला. तो त्याने तसाच्या तसा चिकटवून टाकला. तेही खरंच, तुमची बाकी कमाल वाटते. सगळं किती छान सांभाळता तुम्ही. फक्त ना तुमची एकच गोष्ट मला आवडत नाही, ती म्हणाली. ती कोणती? त्याने विचारलं. तुम्ही ना फारच संदर्भहीन बोलता. ते ऐकून त्याचं तोंड कसं तरी झालं. बरं, ते जाऊ दे. मग दुसरं काहीतरी दाखव मला. दुसरे पेंटिंग दाखव, तो म्हणाला. त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या एका कॅनव्हसकडे गेलं. तो पुढे झाला. अवनी, हे स्केच किती सुंदर आहे. त्यात एक पाठमोरा तरुण मुलगा एका तरुण मुलीच्या खांद्यावर हात ठेवून एका कठड्यावर सूर्यास्त पाहत बसला होता. तो त्या चित्रामध्ये अगदी हरवून गेला. आपणही कीर्तीबरोबर असंच बसलो होतो. अवनी, हे स्केच मला खूप आवडलं. मी याचा फोटो घेऊ का? त्याने विचारलं. फोटोच का, स्केचेस घेऊन टाका. पण अजून ना ते पूर्ण झालेलं नाही. शेडिंग बाकी आहे. ते पूर्ण झालं की मी तुम्हालाच देईन. त्याला आनंद झाला. खरंच देशील मला हे स्केच? हो, खरंच देईन. थँक्यू, खूप थँक्यू, तो म्हणाला. प्रसादने मार्केटमधून आधी कीर्तीसाठी, कीर्तीच्या आईबाबांसाठी भेटवस्तू खाऊ घेतला आणि मगच तो तिच्या घरी आला.
बल्लाळ मामाने पुढे येऊन त्याचं स्वागत केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जेवण झालं. जेवण फारच रुचकर आहे अशी त्याने कॉम्प्लिमेंट दिली. पुन्हा गप्पा झाल्या. मग मात्र साधारण 4 वाजता प्रसादने त्यांचा निरोप घेतला. तेवढ्यात बल्लाळ मामा म्हणाले, कीर्ती, आपल्या इथे जे मागे शंकराचं देऊळ आहे तिथे तळ आहे, ते प्रसाद सरांना दाखव ना, त्यांना आवडेल ते. कीर्तीला पण ती आयडिया आवडली. सर, पाहायचंय तुम्हाला तळ? तिने विचारलं. हो, चल जाऊया. दोघेही गाडीत बसले. बल्लाळ मामा आणि कुंदा मामींना आनंद झाला. बुद्धिबळाच्या पटावरचे मोहरे त्यांच्या मनासारखेच हलत होते. देवदर्शन झाल्यानंतर ते तळ्याच्या काठी येऊन बसले. किती शांत जागा आहे नाही? याआधी मी इथे कधीच आलो नव्हतो. ही जागा मला खूप आवडली. आता मध्ये मध्ये मी इथे येत जाईन. मनाला खूप शांती मिळाली इथे, तो म्हणाला. हो सर, कधी कधी मी पण खूप टेन्शनमध्ये असले, कधी रडावंसं वाटलं, दुःख वाटलं, एकटं एकटं वाटलं तर इथेच येऊन बसते, कीर्ती म्हणाली. त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. पण तुला एकटं एकटं का वाटतं कीर्ती? त्याच्या प्रश्नावर ती दचकली. असं काही नाही सर, असंच म्हणून गेले, ती म्हणाली. नाही नाही, तू असंच नाही म्हणालीस. माणसाला एकटं एकटं कधी वाटतं माहितीये? जेव्हा त्याला हवी असलेली साथ त्याला मिळत नाही तेव्हा. बरोबर आहे ना माझं म्हणणं? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. मान खाली घालून बसून राहिली. एक प्रश्न विचारू का कीर्ती? त्याने विचारलं. काय सर? तिने भीत विचारलं. तुझ्या मनात कुणी आहे का? त्या प्रश्नावर तिने चमकून पाहिलं. नाही सर, तसं काहीच नाही, ती म्हणाली. खरं सांग, कारण आता मला माझ्या भावना लपवणं पण कठीण होत चाललंय. पुन्हा एकदा तिने चमकून पाहिलं. हो कीर्ती, मला तू आवडू लागलीयस. मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय. पण हे बघ, तुझ्या मनात दुसरं कुणी असेल तर मला तुमच्या प्रेमाच्या मध्ये कधीच यायचं नाही. उलट तुमच्या प्रेमाला मी सपोर्टच करणार. कारण प्रेम हरायला नको ग, मग ते कुणाचंही असो. बोलता बोलता त्याचा आवाज दाटला. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू सुरू झाले. नियती पण आपल्याला कुठे कुठे फिरवून आणते. खरं तर ही कंपनी मी जॉईन करणारच नव्हते. ही कंपनी मी जॉईन केली नसती तर आपली ओळख झाली नसती. मी पावसात अडकले नसते. आपलं बोलणं सहवास वाढला नसता. मग तुम्हाला माझ्याबद्दल तसं कधीच वाटलं नसतं. पण बघा ना, नियतीचं चक्र पण कसं आहे. हे सगळं ऐकून मला तर फार वाईट वाटू लागलंय सर. मुळात मी तुमच्या पात्रतेचीच नाही. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सुंदर, हुशार, डिझर्व करता. मी तर फक्त एक साधी स्टाफ आहे. तुम्ही डायरेक्टर आहात. खरंच माझ्याबद्दल तसा विचार करू नका. कदाचित पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप सुद्धा होईल, ती म्हणाली. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाहीये कीर्ती. तुझ्या मनात काय आहे ते सांग. तिने क्षणभर विचार केला. सर, खोटं नाही बोलणार. माझं एका मुलावर प्रेम आहे. पण सध्या मी त्याचं नाव सांगू शकत नाही, ती म्हणाली. अमित? त्याने असं विचारताच ती घाबरली, कावरी बावरी झाली. घाबरू नकोस. जोपर्यंत तुमचं प्रेम तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत ही गोष्ट माझ्याकडून तरी कुणालाच कळणार नाही. मी वचन देतो. तुझ्या प्रेमासाठी मी स्वतः तुला मदत करीन. अगदी कोणत्याही प्रकारची हवी असेल तर. तुला कधीही कसलीही मदत लागली तर मला सांग. एक चांगला मित्र म्हणून माझ्याच्याने जे जे शक्य होईल ते मी सगळं तुझ्यासाठी करीन. खरं तर आज माझ्या भावना सांगणं सुद्धा आवश्यक होतं. कारण माझ्या आयुष्यात आता मला माझे निर्णय ठरवता येतील ना. बोलता बोलता त्याची नजर दूर दूर तळ्याच्या पलीकडच्या टोकावर गेली. बरं शशी, आता तुझा राग गेला ना? आता जाऊया का परत? अरे मला घरी निघायचंय रे, शेखर म्हणाला. हो रे, मगाशी एकदम टेन्शनमध्ये होतो म्हणून रागावलो. राग धरू नकोस हा. आणि अवनीबद्दल पण चुकीचा अर्थ काढू नकोस. तिच्या वडिलांबद्दल मी तुला सांगितलं होतं ना. त्यामुळे कुणीही ओरडलं तर ती बावरून जाते, घाबरून जाते. नको नको त्या आठवणी उफाळून वर येतात म्हणून तसं म्हटलं. गैरसमज करून घेऊ नकोस हा शेखर, शशिकांत म्हणाले. नाही रे, अवनी शाणी आहे. आणि खरं सांगू, मुलांना एवढं नाजूक बनवायचंच नसतं. थोडं कणखरच बनवायला हवं. झालं गेलं तो भूतकाळ होता. अवनी मला माझ्या सईसारखीच आहे. तिला त्रास होईल असं मी कसं वागेन? मुळात माझ्या प्रत्येक रागामागे एक काळजी असते, इंटेन्शन असतं, भीती असते. हे तुला माहित नाही का शशी? शेखर म्हणाला तसं शशिकांतने त्याचे खांदे थोपटले. माहिती आहे ना मित्रा, म्हणून तर जग दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आपली मैत्री कधीच तुटायला नको रे. अरे वेडायस की काय? आपली मैत्री कधीही तुटणार. निघतो आता मी.
आता मी काही वर येत नाही. अमूलाच खाली बोलावून घेतो. शेखरने मग अमूला फोन केला, खाली बोलवलं. निघताना दिवाकरचा नंबर शशिकांतला फॉरवर्ड केला आणि म्हणाला, हे बघ, दिवाकरचा नंबर तिला पण दे. अरे जुनी माणसं मित्र भेटले की बरं वाटतं. त्यांच्याशी बोलून मन हलकं होतं रे. आणि दिवाकर म्हणजे अगदी गप्पिष्ट माणूस आहे. त्याच्याशी बोलल्याने तिला बरंच वाटेल. शेखरचं बोलणं ऐकून शशिकांतला एकदम हसूच आलं. अमू मग त्या दोघींचा निरोप घेऊन खाली आला. काकाबरोबर गाडीत बसला. काका, मी ड्राईव्ह करू का आता? त्याने विचारलं. नको, तू बस बाजूला. आणि हातात काय आहे तुझ्या? अरे हो, सांगायचं राहिलं. भाचीच्या आईने लाडूचा डबा दिलाय. तो असं बोलताच शेखरने डोळे मोठे केले आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं. काय म्हणालास तू आता? अमू घाबरला. अरे मी नाही मागितले, त्यांनी स्वतःहून दिले. मी तर नको नकोच म्हणत होतो त्यांना. त्यांनीच दिले. त्यांनी म्हणजे कुणी? त्यांना तू काय म्हणालास आता? मग अमितला आपली चूक लक्षात आली. काय म्हणालो ते आठवत नाही काका. तो म्हणून गेला, अमू असा मार खाशील ना? आणि हे सगळं काकूने शिकवलंय ना? पुन्हा जर असं काही म्हणालास तर बघ. मग अमू पुढे काही बोलला नाही. चल उतर. आणि आता उतरल्या उतरल्या सगळी कॉमेंट्री द्यायची असेल नाही का तुला काकूला? अमूने थांबून त्याच्याकडे जरा रागाने पाहिलं. काय पाहतोयस? गुपचूप जा घरात. म्हणूनच ना काका, तू मला आवडत नाहीस. नाही का आवडे ना? तुला मी आवडलो म्हणून मला भारतरत्न थोडीच मिळणार आहे. काका म्हणाला तसं मग अमू धपा पावलं टाकतच पुढे गेला. आणि हे बघ, लाडू सगळ्यांसाठी दिलेत. एकटाच खात बसू नकोस. अमूने पुन्हा जरा रागानेच पाहिलं आणि मग बेल वाजवली. काकूनेच दरवाजा उघडला. अरे अमू, आलास? तुझीच वाट पाहत होते, काकू म्हणाली. अमूने तिच्याकडे पाहिलं पण बोलला काहीच नाही. काका मात्र बोलला. हो, वाटच पाहत होतीस. सगळी कॉमेंट्री ऐकायची असेल ना तुला? असं म्हणत काका आत निघून गेला. काकूला काही कळलंच नाही. अमूने आत येऊन डबा जरा जोरातच आदळला. अरे काय झालं? हे परत तुला काही बोलले का? काकूने काळजीने विचारलं. परत काही बोलला का? अगं काकू, घरातून बाहेर निघाल्यापासून परत परत बोलतोच आहे मला. विनाकारण याचा त्याचा राग माझ्यावर काढतो. मला म्हणतो तू काकूला जाऊन सगळी कॉमेंट्री देतोस. आता मी तुझ्याशी काही शेअर करायला नको का काकू? त्याने विचारलं. करायलाच पाहिजे अमू, पण हे तरी असं का म्हणाले? पण तेही ठीकच आहे रे. वकिलांकडे काय झालं ते ऐकून मी तरी काय करणार अमू? काकूने विचारलं. वकिलांकडे नाही काकू, वकिलांच्या नंतर आम्ही भाचीच्या आईकडे गेलो होतो. मग अबूने जीभ चावली. आता तर भाचीची आई पण बोलायला नको. त्याच्यावरून पण किती बोलला मला. काकूला काही कळेच ना. तुम्ही तिथे गेला होतात? कशाला? आणि तू यांच्यासमोर शारदाला भाचीची आई असं म्हणालास? अरे मूर्ख बिर्ख आहेस की काय तू? ते आपल्या दोघांमधलं बोलणं आहे ना रे. काकू चिडली. अगं पण चुकून तोंडातून निघून गेलं. फार कन्फ्युजन होतं ग. तुझ्यासमोर शारदा आत्या, त्याच्यासमोर शारदा मावशी. तो रागाने म्हणाला. अरे पण म्हणून भाचीची आई? काय हे अमू, तेही यांच्यासमोर? मग तर ते भडकणारच, काकू म्हणाली. पण मला सांग, तुम्ही तिथे का गेला होतात? काकूने विचारलं. अगं काकू, शशिकांत काकांचा फोन होता. अवनीसारखी रडत होती. उद्यापासून ऑफिसला येणार नाही असं म्हणत होती. ते सगळं त्यांनी काकाला सांगितलं आणि म्हणाले तू इथे येऊन तिला समजाव, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तुला माहिती आहे आज शशी काका काकावर कसले भडकले. ते म्हणाले मला काहीतरी काम आहे, माझ्या घरी चल. काका जायलाच तयार नाही. मग शशी काका काकाला मूर्ख वगैरे म्हणाले. सगळं पाहायला तू तिथे हवी होतीस क. अरे पण अमू, शशी भाऊजी एवढे का भडकले? आणि अवनी तयार झाली आता ऑफिसला यायला? काकूने विचारलं. खरं तर ती काकासमोर हो म्हणाली होती, पण नंतर मला म्हणाली की मी नाही येणार. मग मी तिला समजावलं आणि मग ती तयार झाली. आणि शशी काका भडकले कारण काका तिथून हलायलाच तयार नाही. त्यांना काहीतरी पर्सनल महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि काकू तुला माहिती आहे का, आम्ही जाताना त्यांच्यासाठी मिठाई घेऊन गेलो होतो. शशी काकांना मैसूर पाक आवडतो. आणि भाचीच्या आईला कोणती मिठाई आवडते माहिती आहे तुला? अमूने विचारलं. हो, मलाही बर्फी. काकू सहजतेने म्हणाली. अमित पाहतच राहिला. हेही तुला माहिती आहे काकू? त्याने विचारलं. हो रे, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे आमचं नुकतं लग्न झालं असेल. 1-1.5 वर्ष झालं असेल. सईच्या वेळेस प्रेग्नंट होते. मला सारखी उलटी मळमळ व्हायची.
काही खायची इच्छाच व्हायची नाही रे. यांनी मग माझ्या बाबांना विचारून घेतलं की शर्वरीला काय आवडतं. माझ्या बाबांनी सांगितलं शेवबुंदी. मग अमू हे बिचारींना माझ्यासाठी एक दिवसाआड शेवबुंदी घेऊन यायचे रे. तरी पण मग माझी चिडचिडच व्हायची. एकदा रागानेच मी यांना म्हटलं, त्या शारदाला शेवबुंदी आवडते का? तेव्हा हे खूप दुखावले रे. मला म्हणाले, शेवबुंदी तुझ्यासाठी आणतो ग शरू, इतर कुणासाठी नाही. आणि मग मलाच वाईट वाटलं. आणि मग बोलता बोलता मी त्यांना विचारलं होतं, शारदाला कोणती मिठाई आवडते? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. अच्छा, पण आता तुझ्यासाठी आणतो का शेवबुंदी कधी? अमूने मुद्दामून पिन मारली. आणतात रे कधीतरी, आणि आता मला एवढी आवडत पण नाही, काकू म्हणाली. तेवढ्यात काकाच आत आला. हां, झाला ना चोंबडेपणा सुरू अमू? त्या दिवशी त्या अवनीला चोंबडी म्हणाला होतास, पण खरा चोंबडा तर तू आहेस. सगळ्या गोष्टी काकूला सांगत असतोस. तेवढ्यात काकू म्हणाली, अहो तुमच्याबद्दल काहीही बोलणं चाललेलं नाही आमचं. आम्ही आमचे विषय बोलतोय. हो, आणि कोणते विषय असतात तुमचे? इतिहास, भूगोल, गणित, जनरल नॉलेज कोणते? तुम्हा दोघांना फक्त हीच कामं. इथे काय झालं, तिथे काय झालं, ह्याला काय बोलायचं, त्याला काय म्हणायचं, कुणाला काय संबोधन वापरायचं हे तूच शिकवतेस ना त्याला? काकाने रागाने विचारलं. मग काकाने अमूकडे पाहिलं. अजून आमची भांडणं ऐकायला तू इथे उभा आहेसच का? अमू बिचारा घाबरला. चुकी होती म्हणून तो काही बोलला नाही. गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याला कशाला ओरडलात आणि कसल्या संबोधनाबद्दल बोलताय तुम्ही? काकू पण रागावली. भाचीची आई म्हणजे कोण ग? काकाने विचारलं. माहीत नाही तुम्हाला? अहो चुकून बोलून गेला असेल तो, एवढं काय त्यात? आता शारदा आत्या म्हणाला असता तरी तुम्हाला राग आला असता. काकूने विषय सहज टोलवला. गप्प बस शरू, अगदी मूर्ख आहेस तू. शेखर पण भडकला. शर्वरीने मग वेगळाच विषय काढला. अहो ते सगळं जाऊ देत. मला सांगा, शशी भाऊजींनी एवढं घाईघाईने कशाला बोलावून घेतलं होतं तुम्हाला? काही काळजीचं कारण नाही ना? शारदाची तब्येत वगैरे ठीक आहे ना? शर्वरीने काळजीने विचारलं. काळजीचं कारण नाही, पण एक गोष्ट जरा मनाविरुद्ध घडली खरी. शेखर काका असं म्हणताच शर्वरी काकूला टेन्शन आलं. काय हो, काय झालं? अवनीच्या बाबतीत काही आहे का? शर्वरीने विचारलं. खरं तर आता ही गोष्ट सांगण्यात काही अर्थ आहे की नाही माहीत नाही मला, पण सांगतो. माझ्या मनातनं शरू, सई आणि प्रसादचं लग्न व्हावं असं होतं ग. म्हणजे आपली सई कशी माहिती आहे ना, बिनधास्त आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. उद्या आपण अरेंज मॅरेज करून द्यायचं. तिथे तिचं पटलं न पटलं म्हणून असं वाटत होतं की ओळखीतच करून द्यावं. शशी वहिनी चांगले आहेत, तिला समजून घेतील. सई पण त्यांच्याकडे छान राहते. सई प्रेमळ आहे, फक्त खूप जास्त प्रॅक्टिकल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हणून तिची काळजी वाटते. शिवाय तिथे जमलं असतं तर मुलगी आपल्या नजरेसमोर राहिली असती. आता दुसरीकडे कुठे जमवायचं म्हटलं तर कुठे जाईल, कशी राहील, अशी काळजी वाटते ग मला तिची. बापाचं ते हृदय पाहून शर्वरी काकू आश्चर्याने पाहतच राहिली. पण मग काय झालं? शशी भाऊजींनी नकार दिला का? नाराज होत शर्वरी काकूने विचारलं. नाही, त्याच्याही मनात तेच होतं, पण प्रसादने नकार दिला. आणि तो म्हणतोय की सईचं सुद्धा तसंच म्हणणं असणार, कारण आम्ही एकमेकांना कधीच सुटेबल नाही. आणि त्याचं म्हणणंही नाकारता येत नाही. आपल्या मनात कितीही असलं तरीही आपल्याला माहिती आहे ते दोघेही डॉमिनंट आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. लहानपणापासून त्यांचं कधी पटलं नाही. आवडीनिवडी विरुद्ध आहेत. फार वेळ ते कधी एकत्र राहिले नाहीत, बोलले नाहीत. एकमेकांबरोबर कंटाळून जातात. तेही बरोबर आहे, पण आमच्या मनात असा विचार होता फक्त. पण तुला माहिती आहे का शरू, याहून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रसादला बल्लाळची मुलगी आवडू लागली आहे, कीर्ती. आणि ती खूप मोठी रिस्की गोष्ट आहे. ती मुलगी चांगली आहे, पण बल्लाळ तसा नाही. तो मुलीच्या मार्फत आत घुसणारच आणि करायचं तेवढं डॅमेज करून जाणारच. बघ तू. शशीला ही गोष्ट पटते आहे, पण आता मुलाच्या हट्टापुढे काय करणार? ऐकून मात्र काकूला एकदम धक्काच बसला. अहो काय बोलताय? पण त्या दोघांचं जमलंय का? भीत भीत तिने विचारलं. नाही ग, ती तर आणखीन तिसरीच भानगड आहे. प्रसादला अशी शंका आहे की कीर्तीने तिचं कुठेतरी जमवलंय. नक्की अजून कशात काहीच माहीत नाही. कोणत्याच गोष्टी पडद्यासमोर आलेल्या नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की, प्रसाद आणि सईचं आता जमणे नाही. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाही. नियतीसुद्धा म्हणत असते, कधी तुझं कधी माझं. बरं, बाकी अजून तिथे काय काय घडलं?
ते सगळं अमूकडून कळलं असेलच. आता पुन्हा मी डिटेलमध्ये ते सगळं सांगत बसत नाही. काका हसला, निघून गेला. शर्वरी पण हसली, पण आतून मात्र ती खूप घाबरली होती. गोष्टी फिरून फिरून एकमेकांना कळतायत, पण त्या चुकीच्या पद्धतीने बाहेर पडायला नकोत. प्रसादने कीर्तीला लग्नाबद्दल विचारलं. कीर्तीने तिच्या आणि अमुच्या प्रेमाबद्दल त्याला सांगितलं आणि प्रसादने मग ती गोष्ट शशीभाऊजींना सांगितली आणि शशीभाऊजींनी यांना सांगितली तर काय होईल? बाप रे. सई आणि प्रसादच्या बाबतीत त्यांनी जसं नियतीला सरेंडर केलं तसंच अमू आणि कीर्तीच्या बाबतीत पण करतील का? कीर्तीला हे ॲक्सेप्ट करतील का? संध्याकाळी तर काकूला अमूशी बोलायला जमलं नाही, पण रात्री मात्र आवराआवर झाल्यानंतर काकूने ही सगळी गोष्ट अमूला सांगितली. त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. काकू, मला याच गोष्टीची भीती वाटत होती ग. मुलांच्या मनात कधी कोणती गोष्ट येईल काही सांगता यायचं नाही. प्रसाद तसा डिसेंट आहे, चांगला आहे, पण आता दोघांना एकत्र काम करणं किती ऑकवर्ड होईल. काहीही झालं तरी कीर्तीला मला अलर्ट करायला हवं. अजून तरी प्रसाद तिच्याशी बोलला नसणार, कारण तो बोलला असता तर तिने मला निश्चितच कळवलं असतं. तो एवढं बोलेपर्यंत त्याचा फोन वाजला. काकू आणि अमित दोघेही फोनकडे पाहत राहिले. कार्तिक नाव वाचताच फोन कीर्तीचा आहे. काकूच्या लक्षात आलं. घे, बोलून घे, मी बाहेर आहे, असं म्हणत काकू बाहेर गेली. दरवाजा लावून घेतला. हॅलो कीर्ती. तो एवढं बोलेपर्यंत ती रडूच लागली. रडू नकोस, शांतपणे बोल, काय झालं? अरे अमू. तिला पुढे काही बोलताच येईना. प्रसाद सर काही म्हणाले का? त्यांच्या मनातलं त्यांनी सांगितलं का? त्याने असं विचारताच ती अगदी स्तब्ध झाली. तुला कोणी सांगितलं? अमूने सगळी हकीकत सांगितली. बाप रे अमू, गोष्टी कशा फिरतायत बघ. आपल्याला वाटतं आपण भेटत नाही, बोलत नाही, कुणाला काही कळणार नाही, पण असं नसतं ना? तिने विचारलं. हो ना, पण आता मला सांग, आपल्याबद्दल तू त्यांना काय सांगितलंयस? अरे मी काहीच सांगितलं नाही, पण त्यांना कसं कळलं माहीत नाही रे. त्यांनी डायरेक्ट तुझंच नावच घेतलं. बहुतेक रो हाऊसवर तुझा फोन आला होता, तेव्हा मैत्रिणीचा फोन, अमृताचा फोन असं मी सांगितलं होतं. आणि काकांसमोर तुझा हात भाजल्यानंतर मी थोडी डिस्टर्ब झाले होते, त्यावरून बहुतेक त्यांनी अंदाज बांधला असणार. मग मलाही लपवता आलं नाही रे, खोटंही बोलता आलं नाही. पण एक गोष्ट मात्र मी त्यांना सांगितली आहे की प्लीज ही गोष्ट कुणाला सांगू नका, आणि मला खात्री आहे ही गोष्ट ते पाळतील. बरं, काळजी करू नकोस, जे होईल ते होईल. आता कुठे कुठे आणि किती किती लपवायचं? पण हे बघ, तू काळजी घे. मला कल्पना आहे आता सरांशी बोलताना वागताना तुला थोडं ऑकवर्ड होईल, पण प्रसाद तसा चांगला मुलगा वाटतो. तुला अगदीच त्रास वाटला तर दुसरीकडे जॉब बघायला हरकत नाही, पण काय करायचं काय नाही निर्णय तुझाच आहे. परिस्थिती मनस्थिती बघून सगळं काय ते व्यवस्थित ठरव. हे बघ, कोणताही निर्णय घेतलास तरी मी तुझ्या बाजूनेच असणार आहे, ठीक आहे ना? हे बघ, आता 10 वाजत आली आहेत, फार वेळ बोलता यायचं नाही, नाहीतर फोन मागायला काकाच इथे येईल. तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस, टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. उद्या बोलतोच मी, बाय. म्हणून अमितने फोन ठेवून दिला. गोष्टी अनपेक्षितपणे घडतायत, एकमेकांना कळतायत, हे चांगलं होतंय की वाईट, या विचारानेच अमितला टेन्शन आलं. त्याने मनातले सगळे विचार झटकले. थोडा वेळ शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी ऑफिसला आली होती. तिला पाहून त्याला जरा बरंच वाटलं. गुड मॉर्निंग. तिने पण हसून गुड मॉर्निंग केलं. तुला पुन्हा ऑफिसला पाहून बरं वाटलं अवनी? अगं, काल आपण एवढं बोललो, पण आदित्यची आणि तुझी भेट कशी झाली ते तू सांगितलंसच नाही. अमित म्हणाला. हो ना, राहून गेलं. खूप मजा केली, गप्पा केल्या. आज लंचमध्ये सगळं सांगेन हं, ती म्हणाली. चालेल, पण मग त्याला त्याचं आठवलं. पण लंचमध्ये मी नसणार आहे. हो, आज मी लंचमध्ये नाही, मला ऑफिसच्या कामासाठी वकिलांना भेटायला जायचंय. शी बाबा, मग एकटीला लंच करावं लागणार मला. अगदी बोर होऊन जाईन मी. आता लंच करताना तुमच्याशी गप्पा करायची सवय झाली आहे, अगदीच कंटाळा येईल, ती म्हणाली. तो हसला. ठीक आहे, आज नाही, उद्या बोलू. चालेल. त्याने आपलं काम पूर्ण केलं. दुपारी काकाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या फाईल्स घेतल्या आणि तो गोरे वकिलांकडे गेला. पण आज कीर्तीचाच विचार मनात येत होता. आपण लांब राहतो, तिला बिचारीला काही शेअर करायचं असेल तर ती शेअर पण करू शकत नाही. मग त्याला अचानकच आठवलं, पुढच्या महिन्यात 12 तारखेला तिचा वाढदिवस आहे. पुढच्या महिन्यात असंही आपल्याला विठ्ठलवाडीला जायचंच आहे. आधीच गिफ्ट घेऊन ठेवूया, जाऊ तेव्हा देऊन टाकू. त्याने घड्याळात पाहिलं. वकिलांकडचं काम लवकर पूर्ण झालं होतं.
आत्ताच गिफ्ट घेऊया का? कारण एरवी तर ऑफिसमध्ये असल्यामुळे वेळ मिळत नाही आणि अलीकडे रविवारी काका कोणतीही कामं लावून ठेवतो. त्याने इथे तिथे पाहिलं. त्याला समोर एक मॉल दिसला. त्याने गाडी खाली पार्क केली आणि तो मॉलमध्ये शिरला. मॉलमध्ये गेल्यानंतर तो अगदी हरखून गेला. त्याने एक सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला, त्यावर मॅचिंग असं ब्रेसलेट घेतलं, छानशी पर्स पण घेतली. कीर्तीला हा ड्रेस अगदी सुंदर दिसेल. खुशीतच त्याने ते सगळं सामान बॅगेत ठेवलं आणि तो बाहेर पडणार तेवढ्यात त्याचं लक्ष मॉलच्या कॉर्नरवर असलेल्या फूड कॉर्नरकडे गेलं. त्याला धक्काच बसला. सई कोणत्या तरी मुलाबरोबर होती. त्या मुलाने तिच्या खांद्यावर हात टाकला होता आणि सई त्याला पिझ्झा हाताने भरवत होती. दोघेही पाठमोरे होते, त्यामुळे मुलाला तो व्यवस्थित ओळखू शकला नाही, पण बसलेली मुलगी आपली बहीण सईच आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं. तो पुढे झाला. त्या मुलाकडे पाहिलं. क्षितिज होता. मग त्याच्या डोक्यात एक सणकण कळ गेली. आपल्याप्रमाणेच आपल्या बहिणीला सुद्धा प्रेम करायचा अधिकार आहे. ती अशीच फिरत नाहीये. तिचं क्षितिजवर आणि क्षितिजचं तिच्यावर प्रेम असूच शकतं. हे कोणतेही लॉजिकल विचार त्याच्या मनात आलेच नाहीत. इम्पल्सिव्ह माणसं अशीच असतात. तो आला आणि त्याने सईच्या हातातला पिझ्झा सरळ भिरकावून दिला. दादाला पाहून सई घाबरली. तिच्यापेक्षा जास्त क्षितिज. अरे दादा तू? ती उभीच राहिली. तू इथे काय करतेस? या लोफर मुलाबरोबर का बसली आहेस तू? आणि त्याला तू पिझ्झा भरवत होतीस? त्याने आवाज चढवला तसं आजूबाजूची माणसं बघू लागली. अरे दादा वेड्यासारखं काय करतोयस? सगळेजण बघतायत आपल्याकडे. ती म्हणाल्यावर तो थोडा शांत झाला. तुला तर ना मी नंतर बघतो. त्या दिवशीचा मार जरा कमीच झाला का रे तुला? त्याने क्षितिजला म्हटलं. हे बघ अमित, माझं म्हणणं तू ऐकून घे. उगीच राईचा पर्वत करू नकोस. हे बघ, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही उगीच टाइमपास करत नाहीये. रिलेशनमध्ये आम्ही सिरियस आहोत. तो एवढं बोलेपर्यंत अमितने त्याला सरळ ढकलूनच दिलं. तो बिचारा धडपडला. अमितने सईचा हात धरला, तिला खेचतच बाहेर आणलं, गाडीत ढकललं, दरवाजा बंद करून घेतला आणि स्वतः मात्र बाहेर थांबला. 4-5 दीर्घ श्वास घेतले आणि मग थोडा शांत झाला आणि मग स्वतः आत येऊन बसला. सई, काय होतं हे? त्याने विचारलं. हे एवढं शांत मगाशी पण विचारू शकला असतास ना? मारामारी करायलाच हवी का? ती पण भडकली. गप्प बस, जे विचारतोय ते सांग. मगाशी क्षितिजने सांगितलं ना तेच आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचंय. आणि हे बघ दादा, त्याच्या आईबाबांना माहिती आहे. माझे MBA झाल्यानंतर मी घरी सांगणारच होते. आणि खरं सांगू का, आम्ही कधी बाहेर फिरायला जात नाही रे. आज पहिल्यांदाच आलो आणि नेमकं तू पाहिलंस. धडाधडा तिने सगळं खरं सांगून टाकलं. हो ना, मग आता मी हे घरी सांगणार आहे काकांना. मग काका काय ते बघून घेईल. तो म्हणाला तशी ती घाबरली. अरे असं काय करतोस? बाबांना सांगायचंच आहे. वेडायस की काय तू? बाबांना सांगायचंच आहे रे, पण आता नको ना. आधी आम्हाला सेटल होऊ देत. खरंच सांगते दादा, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही टाइमपास नाही करत रे. निदान तू तरी समजून घे ना. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. मग त्याला जरा वाईट वाटलं. हे बघ सई, अगं तुझं प्रेम आहे मी समजू शकतो, पण त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तो तुझा मित्र आहे मान्य, पण लग्न करताना बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. जात, धर्म, कुळ, तो व्यसनी आहे की नाही, सेटल आहे की नाही, त्याच्या घरी फायनान्शियल स्टेटस काय आहे, त्या लोकांना कोणते अनुवंशिक रोग तर नाहीत ना. सगळं पाहावं लागतं. प्रेम आहे म्हणून लगेच लग्न करून चालत नाही ग. त्याने समजावलं. तसे कोणतेच मेजर प्रॉब्लेम नाहीत दादा. मी लहानपणापासून ओळखते ना त्याला. तोही माझ्याबरोबर शिकतोय. इतक्यात तो कसा सेटल होईल रे? पार्ट टाइम जॉब करतोय काहीतरी, पण त्यालाही सेट व्हायला 2-3 वर्ष लागतीलच ना. तोपर्यंत तरी आपण संयम आणि धीर धरायला नको का? तिने विचारलं. तेच तर म्हणतोय मी. तोपर्यंत धीर आणि संयम धरायला काय होतंय? ठेवा की संयम. कशाला भेटायला हवं? हे बघ सई, मुली अगदी भाबड्या असतात, पण मुलांच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. क्षितिज चांगला असेलही, पण तो चांगलाच असेल आणि चांगलाच राहील याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. मला कोणत्याच मुलाबद्दल तशी खात्री वाटत नाही. मग आपणच आपली काळजी घ्यायला नको का ग? सावध राहायला नको का? जपून राहायला नको का? आणि हे तुलाच असं नाही, कीर्तीला पण सांगतो मी. तो पटकन बोलून गेला तसं सईने त्याच्याकडे चमकून पाहिलं. तोही घाबरला. कीर्ती म्हणजे बल्लाळ मामांची मुलगी ना?
तिने विचारलं. अगं ती माझी मैत्रीण आहे म्हणून मी तिला म्हणतो तसं. तो म्हणाला, मला सगळं माहिती आहे दादा. कार्तिक म्हणजेच कीर्ती, बरोबर ना? तिच्यासाठी म्हणूनच तुला विठ्ठलवाडीवरून इथे यायचं नव्हतं. पुन्हा विठ्ठलवाडीला जायचं तू हट्ट करत होतास. रोज रात्री खिडकीत उभा राहून तू तिच्याशीच बोलतोस. सगळं माहिती आहे मला. मग दादा, तू तिच्यावर किती प्रेम करतोस? तू तिला फसवणार आहेस का? तिने पण धीर धरलाच आहे ना. पण तुम्ही बोलता, आता तुम्ही लांब राहता म्हणून भेटू शकत नाही. पण तू तिथे गेल्यानंतर किंवा ती इथे आली तर तुम्ही भेटणारच नाहीत का? तुला तुझं प्रेम तेवढं समजतं, पण माझं मन कळत नाही का? तिने विचारलं. कळतंय ग सई, पण तरीही नको. आधी मला क्षितिजबद्दल सगळी माहिती काढू देत, मग बाकी सगळ्या गोष्टी. सगळं ओके असेल तर मग मी करेन सपोर्ट, पण तोपर्यंत अजिबात नाही. बाहेर फिरायला वगैरे जायचं नाही, कळतंय तुला? आणि हे बघ, कीर्तीबद्दल तुला वाटतं तसं काही नाही. ती फक्त माझी मैत्रीण. तो एवढं बोलेपर्यंत सईने त्याचं वाक्य तोडलं. अजिबात नाही, ती तुझी फक्त मैत्रीण नाही दादा. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि खरं सांगू दादा, ते पूर्णत्वाला जावं असं तुला वाटत असेल तर तुझ्याकडे एकच पर्याय आहे, प्रसाद. तुझ्याकडेही आणि माझ्याकडेही. आपल्या दोघांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त तोच आहे. ऐकून अमितला धक्काच बसला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्याने विचारलं. दादा, बाबांच्या आणि शेखर काकाच्या मनात माझं आणि प्रसादचं लग्न व्हावं असं आहे रे. पण आम्ही दोघं एकमेकांना अजिबात योग्य नाही. त्याने तर शशी काकाला नकार दिलेलाच आहे आणि बाबांनी विचारलं तर मीही नकार देणार आहे. प्रसाद जोपर्यंत त्याच्या नकारावर ठाम आहे तोपर्यंत बाबा काहीच करू शकणार नाही. आणि तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर कीर्ती प्रसादच्या ऑफिसमध्ये काम करते. तो तिला चांगलं ओळखतो. प्रसादच शशी काकांना आणि शशी काका बाबांना कीर्ती चांगली आहे आणि तुझ्यासाठी योग्य आहे असं कन्व्हिन्स करू शकतात. बाकी कुणी नाही. सध्या तोच आपल्यामधला दुवा आहे. ऐकून मग अमित शांत झाला. ठीक आहे, पुढचं पुढे बघू, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव. सध्या बाहेर कुठेही फिरायला जायचं नाही. कॉलेजमध्ये जे काय ते बोलून घ्या आणि मग सरळ घरीच. हे बघ सई, मी आडकाठी करत नाहीये, पण आधी मला क्षितिजबद्दल सगळी माहिती माझ्या परीने मिळवू दे. एकदा का माझी तसल्ली झाली की मग काही हरकत नाही. तिने त्याच्याकडे डबडबल्या डोळ्यांनी पाहिलं. खरंच ना दादा, तुझी खात्री झाल्यानंतर तरी तू सपोर्ट करशील ना? भीत तिने विचारलं. त्याला वाईट वाटलं. त्याने तिला जवळ घेतलं. करणार ना. तुझं मन मोडेल असं मी कधीच करणार नाही. मला ते करवणारच नाही. पण तूही माझं ऐकायला हवंस. ऐकशील ना? त्याने असं विचारल्यावर तिने मानेनेच हो असं सांगितलं. हे बघ, सध्या फक्त लक्ष अभ्यासावर आणि करिअरवर हवं. जरूर तेवढ्या गोष्टी कॉलेजमध्ये बोला, कॉलेजमध्ये मजा करा, पण बाहेर दोघांनी असं एकटं उगीच फिरत राहायचं नाही. ठीक आहे ना? ती हो म्हणाली. पण दादा, आता जाऊन तू क्षितिजला मारू नकोस. तुझा हात लागतो रे. अमितला हसू आलं. नाही मारणार. चल आधी तुला घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जातो. अमुने तिला घरी सोडलं आणि मग तो ऑफिसला आला. अवनी लॅबमध्ये होती. तिच्याशी फार काही बोलणं झालं नाही. काही वेळानंतर ती आली. अरे तुम्ही आलात? तिने विचारलं. हो, मग काय, तिथे काय सेटल व्हायला गेलो होतो? त्याने उद्धटपणाने पुन्हा विचारलं. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरळ देताच येत नाही का हो? तिने रागावून विचारलं. तो हसला. बरं मला सांग, काकाशी काही बोलणं झालं का तुझं? त्याने विचारलं. हो, त्याने पुन्हा एकदा मला समजावून सांगितलं. जॉब वगैरे सोडायचा विचार करायचा नाही असं म्हणाले. आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं, जमेल तेवढं शिकून घ्यायचं, आपल्या सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवायचे, त्यांची पण काळजी घ्यायची असंही म्हणाले ते. अवनीने सांगितलं. हो ना, मग जा, माझी पाण्याची बाटली भरून आण आणि कॉफी मशीनमधून माझ्यासाठी एक गरम गरम कॉफी घेऊन ये. जा. अगं दमलोय ना मी. त्याने ऑर्डरच सोडली आणि त्या बिचारीने का कुणास ठाऊक ती पाळली सुद्धा. त्याची बाटली भरून घेऊन आली, त्याला गरम गरम कॉफी आणली. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. थँक्यू, तो म्हणाला. खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे. काल तुम्ही मला समजावलं नसतं तर मी ऑफिसला आलेही नसते आणि ती सगळ्यात मोठी चूक ठरली असती. इथे खूप शिकायला मिळतंय आणि मी उगीच वेड्यासारखा विचार करत होते. त्या दिवशी सुद्धा मला हाफ डे जायचं होतं. तुम्हीच मला मदत केली. तुम्हाला थँक्यू. ती म्हणाली तसं तो हसला. तेजस घरी आला. तो थोडा टेन्शनमध्येच होता. आज काय झालं तेजू? काकूने विचारलं. काकू, डान्समध्ये पार्टिसिपेट केलंय खरं, पण मध्ये मध्ये भीती वाटतेच ग.
मला तर असं वाटू लागलंय डान्स आवडतो तोपर्यंत ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या क्राऊड समोर मला जमेल असं वाटत नाही ग. तेजस असं म्हणताच काकूला जरा टेन्शनच आलं. हात धरून तिने त्याला खाली बसवलं. अरे तेजू, असे हात पाय गाळून कॉन्फिडन्स सोडून कसं चालेल? आपल्यामधल्या क्षमतेवर आपण विश्वास ठेवायलाच हवा. आज मी तुला एक छान हत्तीच्या पिल्लूची गोष्ट सांगते. हत्तीण जेव्हा पिल्लाला जन्म देते ना, तेव्हा ते अगदी कोवळं असतं. नुकत्याच जन्मलेल्या त्या हत्तीच्या पिल्लाला फार ताकद नसते. मग पिल्लाला सांभाळणारा माहूत काय करतो माहितीये? पायात शक्ती नसलेल्या हत्तीच्या पिल्लाच्या पायात एक जाडसर दोरखंड बांधतो आणि तो दोरखंड एका खुंटीला अडकवून टाकतो. जन्मलेलं पिल्लू अशक्त असतं, त्याला तेवढी ताकद नसते. उठायचा आणि सुटायचा प्रयत्न करतं, पण शक्ती अपुरी पडते. दुसऱ्या दिवशी ते बाळ पुन्हा प्रयत्न करतं. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करतच राहतं, पण अजूनही तेवढी शक्ती आलेली नसते. म्हणून खुंटीला त्याचा पाय तसाच अडकून राहतो. 5-6 दिवसानंतर मात्र प्रयत्न करायचा तो सोडून देतो. त्याला वाटतं की ही खुंटी आपल्यापेक्षा जास्त मजबूत आहे. आपण आता अजिबातच या खुंटीपासून वेगळं होऊ शकत नाही. त्याच्या डोक्यात ही धारणा पक्की होते की माझ्यापेक्षा खुंटी नावाचा हा प्रॉब्लेम मोठा आहे. माझी शक्ती कमी आहे, ती खुंटी जास्त शक्तिशाली आहे आणि आता मी यालाच अडकून राहायला पाहिजे. पण हळूहळू ते पिल्लू मोठं होतं, त्याच्यात शक्ती येते. मोठे मोठे वृक्ष सहजपणे उखडायची त्याच्यात ताकद येते. पण तरीही त्या एवढ्याशा खुंटीला ते स्वतःच बांधून घेतं. आता प्रॉब्लेम त्याच्या शक्तीचा नसतो, उलट आता तर त्याच्या पायात बळ आलेलं असतं, सोंडेत शक्ती आलेली असते. पण आता तो विकनेस, ती मर्यादा त्याच्या मेंदूत कोरली गेलेली असते. मी या खुंटीला उखडू शकत नाही, त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही, सुटू शकत नाही. तेजू, तुझं ना अगदी तसंच झालंय. तुझ्यात सुद्धा असीम शक्ती आहे. फक्त कुठेतरी मी हे करू शकत नाही, या खुंटीला तू स्वतःला बांधून घेतलेस. तसं करू नकोस बेटा, मोकळा हो. माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि स्वतःच्या क्षमतेवर सुद्धा तू तसाच विश्वास ठेवायला हवास. तू नक्कीच छान करशील. काकू असं म्हणताच तेजसचे डोळे चमकले, डोळ्यांमध्ये आत्मविश्वास दिसू लागला. काकूने त्याला प्रखर असा आत्मविश्वास दिलाय. त्यामुळे तेजस त्या तेजाने अधिकच तेजस्वी होणार आहे, दुनियेसमोर लखाकणार आहे. मंडळी, आपणही आपल्याला अशाच एखाद्या खुंटीला बांधून घेतलंय का? एखादी गोष्ट करायची मनात आहे, पण भीती वाटते. आपल्याला जमेल की नाही, लोक काय म्हणतील, आपण अपयशी होऊ, असं सगळं वाटतंय का? जर तसं असेल तर आजच त्या खुंटीला उखाडून फेकून द्या. कारण आपल्याला जिथे भीती वाटते ना, अगदी नेमकं तिथेच आपलं यश आणि समाधान दडलेलं असतं. प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यात आपल्यातल्या असीमित शक्तीची आणि क्षमतांची जाणीव करून द्यायला कुणी शर्वरी असेलच असं नाही, पण आपणच आपल्यासाठी आणि इतरांसाठी शर्वरीची भूमिका निभावूया, नाही का? चला, आजच्या भागापुरती इथेच थांबूया. भाग कसा वाटला, काय छान वाटलं, जरूर कळवत चला. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण माझं यश हे फक्त माझ्या मेहनतीवर नाही, तुम्हाला माझी मेहनत आवडते का त्यावरही तेवढंच अवलंबून आहे. चला, उद्या भेटूया.